किती व्हीआयपी नावाचं व्यक्तिमत्व आपल्या वर्धा जिल्ह्यात आले एकदा जोरदार टाळा। आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य मुख्य कलाकार आणि सिंगर साजनजी बेंद्रे दादा यांच्या यथोचित सन्मान आणि सत्कारासाठी मी विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्मान्य विशालदादा मानकर परिवार आमच्या मातोश्रींना की सन्मान्य साजनदादा बेंद्रे यांचा यथोचित आपण सन्मान करावा, आपण सत्कार करावा। अगदी हृदयाच्या काळजापासून दादा या वर्धा नगरीत खूप खूप अभिनंदन आणि हृदयाच्या काळजापासून खूप खूप स्वागत आणि सदैव सर्व काळ शुभेच्छा। परंतु दादा एक काळजावर घाव ठेवून आम्हाला म्हणावंसं वाटतं आदरणीय साजन दादा की तुम्ही संगीतातील कला आविष्कारांच्या विजयाच्या टाळींसाठी आणि म्हणूनच दादा आम्हाला एवढंच म्हणावंसं वाटतं की ते व्हीआयपी नावाचं व्यक्तिमत्व आपल्या वर्धा जिल्ह्यात आले एकदा जोरदार टाळा। आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य मुख्य कलाकार आणि सिंगर साजनजी बेंद्रे दादा यांच्या यथोचित सन्मान आणि सत्कारासाठी मी विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्मान्य विशालदादा मानकर परिवार आमच्या मातोश्रींना की सन्मान्य साजनदादा बेंद्रे यांचा यथोचित आपण सन्मान करावा, आपण सत्कार करावा। अगदी हृदयाच्या काळजापासून दादा या वर्धा नगरीत खूप खूप अभिनंदन आणि हृदयाच्या काळजापासून खूप खूप स्वागत आणि सदैव सर्व काळ शुभेच्छा। परंतु दादा एक काळजावर घाव ठेवून आम्हाला म्हणावंसं वाटतं आदरणीय साजन दादा की तुम्ही संगीतातील कला आविष्कारांच्या विजयाच्या टाळींसाठी आणि म्हणूनच दादा आम्हाला एवढंच म्हणावंसं वाटतं जे त्यांना साथ संगत करत होते कलाकार जे मलाही आता करतात ह्या कलाकारांसाठी सुद्धा एकदम जोरदार टाळ्या तुमच्या झाल्या पाहिजे। ज्यांच्या अमुक वाणीतून मगापासून प्रत्येकाचं कौतुक ज्यांनी केलं ते आमचे निवेदक दादा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि आता तुम्ही स्वतः समाजाची चळवळ जिवंत ठेवतायत बाबासाहेबांसाठी या ठिकाणी आलात। आजच्या अपने दिल में समाता हुआ भगवान गौतम के चरणों में झुक जाता हूँ और यहाँ पे बैठे मेरे भाई बहनों को हाथ जोड़कर जय भीम करता। माझ्याकडून तुम्हा सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी निळाभडक बेधडक आणि कडक बोला जय भीम। तुमचा नाही आवाज मला, तुमचा आवाज मला आला तर मला असं वाटतं की बाबा मी वर्धामध्ये आलोय। जय भीम। वा वा वा। कारण मला विशाल भाऊनी सांगितलं होतं तुम्ही इथं फक्त येऊन बघा आमचा आवाज तुम्हाला कळेल। मग तुमचा आवाज मला दाखवा, बोला जय भीम। हा हे होई ना बा।
कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख. ही माझी फार फेमस कव्वाली आहे, जी मी सोनी मराठीवरती गायली होती. कि कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख, कोई कहे मैं ऐश्वर्या की जान हूं. अरे मैं तो एक सच्चा जहीम वाला, मैं तो सिर्फ बाबा साहब का फैन हूं. आणि म्हणून आंबेडकर ने बुराई ढूंढी पर ना मिला खिलाफ नहीं. अरे चांद पर भी दाग है पर मेरे भीमराव पे कोई दाग नहीं. और इसलिए कहना है दीवानी दीवानी दीवानी. और चांद की शर्माए जब बरबा मुस्कुराए. चांद की शर्माए जब बाबा मुस्कुराए. क्या बताऊं ये मैं कहानी, क्या बताऊं ये मैं कहानी. अरे क्या बताऊं ये मैं कहानी. हे धूर सोडू नको फक्त दादा. स्मोक वाले दादा कुठे? हा हा दूर नका सोडू. अरे चांद की शर्माए जब बाबा मुस्कुराए. चांद की शर्माए जब बाबा मुस्कुराए. क्या बताऊं ये मैं कहानी, क्या बताऊं ये मैं कहानी. जे बाबासाहेबांसाठी आलेले दोन्ही हात वर झाले पाहिजे. दोन्ही जे टाइमपास साठी आलेले त्यांचे हात खाली राहू दे, पण जे बाबासाहेबांसाठी आलेले त्यांचे दोन्ही हात वर पाहिजे. इथून सगळे आयोजकांपासून संयोजकांपर्यंत प्रत्येकाचे जे बाबासाहेबांसाठी या ठिकाणी आहे त्यांचे दोन्ही हात वर पाहिजे. अरे क्या बताऊं कि मैं कहानी, क्या बताऊं कि मैं कहानी. मेरे मजी की दुनिया अरे क्या बताऊं कि मैं कहानी. हे धूर सोडू नको फक्त दादा. स्मोक वाले दादा कुठे? हा हा दूर नका सोडू. अरे चांद की शर्माए जब बाबा मुस्कुराए. चांद की शर्माए जब बाबा मुस्कुराए. क्या बताऊं कि मैं कहानी, क्या बताऊं कि मैं कहानी. जे बाबासाहेबांसाठी आलेले दोन्ही हात वर झाले पाहिजे. दोन्ही जे टाइमपास साठी आलेले त्यांचे हात खाली राहू दे, पण जे बाबासाहेबांसाठी आलेले त्यांचे दोन्ही हात वर पाहिजे. इथून सगळे आयोजकांपासून
आबासाहेबांसाठी या ठिकाणी त्यांचे दोन्ही हात वर पाहिजे. अरे क्या बताऊं कि मैं कहानी, क्या बताऊं